हॅलो एव्हरीवन. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की आम्ही छान अशी वेळा अमावस्येची इथं पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि पूजा वगैरे करून आरती झाल्यानंतर मग बाकीची पूजा करायला घेतली. तोपर्यंत हे वच्चे कंपनीचं इकडे पतंग उडवायचं चाललं होतं. त्यांना जमत तर नव्हतं पण त्यांनी बराच वेळ ट्राय केला आणि ते त्यांचं चालू होतं आणि ते त्यांच्या पतंग उडवण्यातच मग्न होते. तोपर्यंत मग ही बाकीची पूजा वगैरे जे राहिलं होतं तर ते करून घेतलं. आणि ही कुणाकडून पद्धत असते ते मला काय नक्की कळवा. जर लातूर साईडचे असेल तर त्यांना नक्कीच हे माहीत असेल. हे वगैरे झाल्यानंतर मग सगळ्यांनी नंतर जेवण वगैरे करून घेतलं. आणि आज जेवणामध्ये बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, भजी, आंबील, गव्हाची किंवा तांदळाची खीर असे बरेच पदार्थ असतात. त्यापैकी भजी आणि आंबील हे माझं फेवरेट आहे. तर जे लातूर साईडचे असतील त्यांना हे पदार्थ नक्कीच माहीत असतील. तर कुणाकुणाला माहीत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मस्त असं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला. आणि आराम झाल्यानंतर मग शेतात फेरफटका मारायला गेलो. तर पूर्ण शेत वगैरे फिरून आल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला हे केलं जातं की एका भांड्यामध्ये थोडंसं दूध घेतलं जातं आणि थोडंसं खाली छोटीशी चूल करून त्यावरती हे दुधाचं भांडं ठेवलं जातं आणि त्यामध्ये तांदूळ वगैरे टाकले जातात आणि ते दूध उतू घातलं जातं. तर असं म्हणतात की ज्या साईडला उतू गेलं आहे दूध तर त्या साईडचं शेत जास्त पिकलं जातं आणि हा जो भात शिजल्यानंतर जो खाल्ला तर पोटदुखी वगैरे कमी होते तर असं म्हटलं जातं. तर हे सगळं वगैरे करून घेतलं आणि मग या सुंदरशा सनसेटसोबत आम्ही पण परत लातूरला घरी निघालो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.